देशातील जनता मोदी फडणवीस यांच्या हुकुमशाही सरकारला कंटाळलेली आहे। पुढील काळ हा काँग्रेसचा आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता काँग्रेस व महाविकास आघाडीला निवडून देऊन सत्तेवर बसवणार असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यूसीएन टीव्ही न्यूजशी बोलताना आपले विचार व्यक्त केले। यूसीएनचे संपादक ॲडव्होकेट संतोष मिमरोट यांनी अतुल लोंढे यांची घेतलेली विशेष मुलाखत। सीटा मिळाल्या आणि अजून एक सांगलीचे विशाल पाटील हे सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये पाठिंबा दिलेला आहे त्यांनी आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते तथा राष्ट्रीय प्रवक्ते अतुलजी लोंढे साहेब। सर, मला आपण सांगा, हे यशाचं श्रेय कोणाला जाते राज्यातल्या? या यशाचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते जातं सगळ्यात पहिले राहुलजी गांधी यांना। भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा या दोन्ही यात्रा महाराष्ट्रात केल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं 10-15 हजार कोटी खर्च करून सन्मान्य राहुल गांधीजी यांची छबी खराब करण्याचं काम केलं होतं, त्यातनं लोकांना वस्तुस्थिती जाणवली की नाही, हे राहुल गांधीच खरे देशाचे नेते आहे आणि हेच खरे देशाच्या संदर्भात फक्त शेतकरी असो, तरुण असो, महिला असो, SC असो, ST असो, अल्पसंख्याक असो, यांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता ठेवणारे कोणते नेते असतात ते राहुल गांधी आहेत। आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं आमचा जाहीरनामा आला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जे 5 न्याय आणि 25 गॅरंटी दिल्या, तेव्हा खऱ्या अर्थानं एक असा मेसेज गेला की काँग्रेसला सर्वसमावेशकता आहे आणि काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन जाऊन या देशामध्ये सर्वांचं भलं करण्यासाठी पुढं येत आहे। हा लोकांमध्ये विश्वास बळावला, कारण की 10 वर्ष हा अन्यायाचा काळ होता। शेतकऱ्यांच्या नावावर अदानी अंबानीचे पोटं भरण्याचे काम झाले, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा प्रश्न आला तर तेव्हा त्यांनी मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे 25 लाख कोटीपर्यंतचे कर्ज माफ केले, पण शेतकऱ्याचं 11 लाख कोटीचं कर्ज माफ करायला यांच्याकडे पैसे नव्हते, शेतकऱ्याच्या पाठीशी उभे नव्हते। मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली, 2 करोडचा रोजगाराचं यांनी वचन दिलं होतं, साधे 7 ते 8 लाखाच्या वरती यांनी नोकऱ्या निर्माण केल्या नाही। श्रम पोर्टलवर जवळजवळ 30 करोड युवकांनी जे आहे ते आपले नाव नोंदवले आहे आणि काल तर मला धक्काच बसला जेव्हा पोलीस भरती 17,000ची निघाली, त्याच्यामध्ये 17 ते 18 लाख एकट्या महाराष्ट्रातून विद्यार्थी अप्लाय करतात।